नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शुभांगी घेवरचं ताट घेऊन बाहेर आली आणि टेबलवर ठेवलं. चलो अब सब घुमर सुरू करो, तुलसी बोलली. घुमर तर करूच काकीसा, पण आम्ही ऐकलंय की भाभीसा खूप छान गातात. आज तीज आहे, तर भाभीसा तुम्ही एक प्रेमगीत म्हणा ना, एक मुलगी बोलली आणि शुभांगीनं डोळे मोठे करून त्या मुलीकडे पाहिलं. आम्ही सगळा किचन सीन पाहिलाय बरं का भाभीसा. आम्हाला तुमच्या आवाजामध्ये हुकूमाने तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे. ती मुलगी शुभांगीच्या कानात खट्याळपणे हसत म्हणाली आणि शुभांगीनं लाजेनं मान खाली घातली. शुभा, दादीसांनी तिला गाणं म्हण म्हणून होकार दिला. मग शुभांगी मध्यभागी येऊन उभी राहिली. दिदी, शुभांगीने सियाकडे पाहिलं. सिया देखील तिच्या सोबत येऊन उभी राहिली. सोबतच त्यांच्याच वयाच्या 3-4 लेडीज त्यांच्या पाठोपाठ येऊन तिथे उभ्या राहिल्या. त्यानंतर मग शुभांगी गाणं गाऊ लागली. शुभांगी जसं गाणं गाऊन नाचत होती, सिया आणि पाठीमागच्या सगळ्या तिला कॉपी करत होत्या. शुभांगीला आरंभ काय म्हणाला ते आठवून खूपच लाज येत होती. इकडे आरंभ तिला वरून पाहत होता. किती बेधुंद होऊन ती नाचत होती. तिच्या गाण्यातील बोल त्याच्या प्रत्येक कृतीला सूट करत होते. त्यानंतर लगेचच घुमर नृत्य सुरू झालं आणि आता सगळेच शुभांगीच्या पाठी तिला फॉलो करत नृत्य करत होते. नाचताना शुभांगीची नजर वर गेली आणि तिला टेरेसवर उभा असलेला आरंभ दिसला आणि त्यानं तिला ये म्हणून खुणावलं आणि मग ती तिथून हळूच बाजूला झाली. शुभांगी गालात हसली आणि आजूबाजूला पाहू लागली. सगळे आपापल्या धुंदीमध्ये नाचत होते. तिनं सियाकडे पाहिलं. सिया काय ते समजून गेली आणि तिला जा असा इशारा केला. शुभांगी सगळ्यांच्या नजरा चुकवत लगेचच तिथून हवेलीकडे गेली. हवेलीमध्ये कोणीही नव्हतं. ती तशीच टेरेसच्या वर जात होती. टेरेसवरती जाण्यासाठी जो रस्ता होता तिथे एक दार होतं, ते आतून बंद केलं होतं. तिचं काळीज गोड भीतीनं धडधडत होतं आणि अखेर ती आरंभ होता तिथे आली. तो तिला पाठमोरा उभा होता. तिच्या बांगड्यांची होणारी किनकिन आरंभच्या कानावर पडली आणि तो गालात हसला. त्याने तिच्याकडे वळून पाहिलं. ती गालामध्ये हसत खाली मान घालून उभी होती. तो तिच्या जवळ आला आणि तिला वरून खाली निहाळलं. ती खूप सुंदर दिसत होती. कम, त्याने तिच्या समोर हात केला आणि तिनं हळूच त्याच्या हातावर आपला हात ठेवला. त्यानं तिला तिथेच असणाऱ्या सोफ्याकडे नेलं. शुभांगी त्याच्यासोबत जात सगळीकडे नजर टाकत होती. त्यानं सगळं टेरेस अगदी सुगंधित फुलांनी आणि कॅन्डल्सनं छान सजवलं होतं. एका टेबलवरती एक छोटासा केक होता, ज्यावर फ्रेंड्स असं लिहिलं होतं. त्याला आधी तिच्याशी मैत्री जी करायची होती, दोघांमधीला अवघडलेपणा दूर करून नंतरच प्रेमाची कबुली द्यायची होती. शुभांगी सोफ्यावर बसली. आरंभ तिच्या बाजूला बसला. तू तर येणार नव्हतीस ना, त्यानं विचारलं. तिनं नाही मध्ये मान डोलावली. मग का आलीस? तिनं नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं. मी जबरदस्ती केली म्हणून? आरंभने पुन्हा विचारलं. तिने पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. अच्छा, तुझी आवडती पायल घेण्यासाठी आलीस वाटतं, तो पुन्हा बोलला आणि तिनं नाही मध्ये मान डोलावली. त्याच्या या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. ती फक्त त्याला पाहत होती. ती गालात हसत लगेच उठून बाजूला जाऊन उभी राहिली. त्याने केसातून हात फिरवला आणि तिच्या पाठीमागे जाऊन तिला पाठीमागनं मिठीत घेतलं. तिनं लाजून डोळे बंद केले आणि तशीच उभी राहिली. मी खूप त्रास देतो ना तुला? सारखा तुझ्यावरती हुकूम चालवतो, सगळं काही माझ्या मनासारखं करून घेतो. तुला राग येत असेल ना माझा? तो तिच्या खांद्यावरती चेहरा ठेवून बोलला आणि तिनं नाही मध्ये मान डोलावली. तुला खरंच माझा राग येत नाही? त्यानं विचारलं. तिनं पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. तुला भीती वाटते माझी? यावेळी मात्र तिने हो मध्ये मान डोलावली. त्यानं तिला स्वतःकडे वळवलं तर तिची नजर खाली झुकलेली होती. मग का आलीस? तो तिच्या हनवटीला बोटानं वर करत हळूच बोलला आणि तिनं त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. मला यायचं होतं, ती देखील हळूच म्हणाली. का? तोही तिच्या डोळ्यात पाहत बोलला. तुम्ही खरंच उद्या जाणार?
तिचा हळूवार प्रश्न आणि त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. हो, जावं तर लागणारच ना, खूप कामं पेंडिंग पडली आहेत. अजून काही दिवस नाही थांबणार का? शुभांगीने विचारलं. त्यानं नाही मध्ये मान डोलावली. परत येणार ना? शुभांगी बोलली. त्यानं पुन्हा नाही मध्ये मान डोलावली आणि तिने नाराज होत पुन्हा खाली मान घातली. मी जरी नाही आलो तरी आपण रोज फोनवरती बोलू ना, मी रोज तुला कॉल करेन. बोलशील ना माझ्याशी? तिनं नाही मध्ये मान डोलावली. तुझ्या अभ्यासाच्या वेळामध्ये नाही करणार फोन मी, तो नाटकीपणे म्हणाला आणि ती हसली. शुभांगी, आपल्यामध्ये हा जो अवघडलेपणा आहे ना, तो मला दूर करायचा आहे आणि त्यासाठी आपण फ्रेंड्स होणं गरजेचं आहे. होशील माझी फ्रेंड? तो तिचा हात हातात घेऊन बोलला आणि तिनं हो मध्ये मान डोलावली. थँक्स, कम, असं म्हणून तो तिला पुन्हा सोफ्याजवळ घेऊन आला. आपण आपल्या मैत्रीची सुरुवात हा केक कापून करूयात, असं म्हणत त्यानं तिच्या हातामध्ये केक कट करण्यासाठी सुरू दिली. त्यानं एक कॅन्डल लावली आणि तिला फुंकर मार असा इशारा केला. दोघे मिळून कट करूयात का? ती बोलली आणि त्यानं खुश होत तिच्या हातावरती हात ठेवला. मग दोघांनी मिळून तो केक कट केला. शुभांगीनं त्याला केकचा तुकडा भरवला आणि त्यानं तो अर्धा खात तिला भरवला. आता आपण एकमेकांचे फ्रेंड्स झालो आहोत. आता आपण सगळं काही शेअर करायचं, जसं मी आणि जय शेअर करतो तसं. मग तिनं हसत हो मध्ये मान डोलावली. तो तिला घेऊन तिथे असणाऱ्या झोपड्यावरती बसला. दोघेही शांत नुसते एकमेकांना पाहत उभे होते. शुभांगी, तिनं का या आविर्भावामध्ये त्याच्याकडे पाहिलं. मला तुला आज माझ्याबद्दल सगळं काही सांगायचंय, तो तिच्या डोळ्यामध्ये पाहत बोलला. तसं तर तिला बरंच काही माहीत होतं, परंतु तरीही ती त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी आतुर होती. मासा गेल्यानंतर मी फक्त दादिसांच्याच क्लोज होतो. माझ्या आयुष्यामध्ये दादिसा आणि तन्वी सोडले तर बाकी सगळी नाती फक्त नावाला आहेत. दादिसा आणि तन्वीनंतर मला आता फक्त तूच जवळची वाटतेस आणि तुला माझ्याबद्दल सगळं काही माहीत असायला हवं, कारण पुढे जाऊन आपल्यामध्ये कोणत्याच गोष्टींमुळे गैरसमज होऊ नयेत. तो असं का बोलतोय तिला याचा अंदाज येत होता, कारण ती त्याला आवडते ही ती जाणून होती. तू माझ्या आयुष्यात येण्याआधी सपना माझ्या आयुष्यात आली एक फ्रेंड बनून. फक्त मैत्री होती आमच्यात, पण नकळत आम्ही फ्रेंडशिपमध्ये खूप पुढे गेलो आणि आमचे नको ते फोटोज व्हायरल झाले. त्यामुळे मला तिला लग्नाचं वचन द्यावं लागलं. पण ट्रस्ट मी, माझं तिच्यावर बिलकुल प्रेम नाही. आयुष्यात कुणाशी तरी लग्न करायचंच आहे आणि तिची बदनामी होऊ नये म्हणून मी लग्न करायला तयार झालो होतो आणि एका प्रकारे हे लग्न म्हणजे आमच्या चुकीची नुकसान भरपाई होती. पण आता मला समजलंय, आपण ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याच्यासोबत लग्न करून आपण कधीच सुखी आणि आनंदी होऊ शकत नाही. मी सपनावर कधीच प्रेम करू शकत नाही, मग तिच्यासोबत लग्न करून मी तिला आणि मला दुःखी का ठेवावं. आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी तिच्याशी लग्न नाही करणार. इथून गेल्यावर मी तिला नकार देऊन ब्रेकअप करणार आहे. मला फक्त माझ्या प्रेमासोबत राहायचंय आयुष्यभर. तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. तिला सगळं समजत होतं. आतून ती खूप खुश झाली होती. त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे शब्दानं जरी त्यानं सांगितलं नसलं तरी इनडायरेक्टली तो तिच्यावरती प्रेम करू लागला होता हेच तो सांगत होता. ती काहीच बोलत नव्हती. तुला माझ्यावर विश्वास आहे ना, त्यानं विचारलं. तिनं हलकसं हसून हो मध्ये मान डोलावली. तू नेहमी माझ्या सोबत असशील ना, तो अगदी खुश होत बोलला आणि तिने पुन्हा हो मध्ये मान डोलावली. तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना, तिनं पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. थँक्यू, असं म्हणून त्यानं तिला घट्ट मिठी मारली. मी सगळं काही ठीक करेन, फक्त काही दिवस माझी वाट पहा. करशील ना एवढं? हो. आनंदात तिच्या तोंडून फक्त एवढंच निघालं. तिचं तेवढंच हो ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना. एका प्रकारे ही तिच्या प्रेमाची कबुलीच होती. मग बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये होते. हुकूम? काय? खूप वेळ झालाय. मग तुम्हाला जायचंय ना उद्या? हो, पण बस थोडा वेळ, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि तिने हो मध्ये मान डोलावली.
आरंभने तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो बसला होता. तीही त्याच्या केसातनं हात फिरवत त्याच्याकडे पाहत होती. तुला माहित आहे, तू खूप सुंदर आहेस, आरंभ बोलला. ती लाजली आणि गोड हसली आणि तिच्या गालावरची खळी त्याच्या नजरेला पडली आणि तोही खूप खुश झाला. स्पेशली तुझं हे निरागस हसू आणि हसताना तुझ्या गालावर पडणाऱ्या खळ्या खूप सुंदर आहेत. पण सगळ्यात जास्त सुंदर तुझं मन आहे, तो बोलत होता आणि ती नुसती त्याला ऐकत होती. खूप निरागस आहेस तू, कपट स्वार्थ अजिबात नाही तुझ्यात. कुठेही गेलीस तरी सगळ्यांना आपलंसं करून घेतेस. दादिसा म्हणते मासा पण अशीच होती. तो हलकसं डोळ्यात पाणी आणून बोलला. तिनं नाहीमध्ये मान डोलावली आणि त्याचे अश्रू पुसले. त्यानं तिच्या हातांवरती आपले ओठ टेकवले आणि डोळे मिटले. ती गालामध्ये हसत त्याच्या केसातनं हात फिरवत त्याच्याकडे एकदम प्रेमानं पाहत होती. तिच्या अशा करण्यानं त्याला झोप लागली आणि मग तिनेही डोळे मिटले. हवेमध्ये गारठा वाढला होता, त्यामुळे आरंभला जाग आली. त्यानं डोळे किलकिले करून तिच्याकडे पाहिलं तर ती तशीच बसल्या जागी झोपली होती. तिचा एक हात त्याच्या केसांमध्ये आणि दुसरा त्याच्या छातीवर होता. झोपेतही किती सुंदर दिसत होती ती. त्यानं त्याच्या वॉचमध्ये टाइम पाहिला तर पहाटेचे 4 वाजले होते. बापरे, बोलता बोलता मी असाच झोपलो आणि हिनं मला उठवलंही नाही, तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलला. तो तिचा हात बाजूला करून हळूच उठला आणि तिला दोन्ही हातांवरती अलगद उचलून घेतला आणि खाली आला. त्यानं तिच्या रूममध्ये तिला आणून बेडवरती झोपवलं आणि तिच्या अंगावरती नीट पांघरून घालून कपाळावरती आपले ओठ टेकवले आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. सकाळी 6 वाजता शुभांगीला जाग आली. ती आळस देऊन उठून बसली, पण काहीतरी लक्षात आलं आणि मग ती खडबडून जागी झाली. रात्री आम्ही टेरेसवर होतो आणि आता मी इथे, म्हणजे हुकूम? ती गडबडीनं वेळ पाहू लागली तर सकाळचे 6 वाजले होते. अरे देवा, ते गेले तर नाहीत ना, असं म्हणत ती पटकन उठून बाथरूममध्ये शिरली आणि 10च मिनिटात सगळं आवरून खाली आली. सियाने उठून सगळी तयारी केली होती. आरती देखील झाली होती. तिने पळतच पायऱ्या उतरल्या आणि खाली आली. आरंभ, तन्वी, मेरी, जोजो निघतच होते. शुभांगी, तू उठलीस? तन्वी तिला पाहत खुश होत बोलली. सॉरी, मला जरा उशीर झाला, ती नाराजीच्या सुरात आरंभकडे पाहून बोलली. इट्स ओके ग, खरं तर मी उठवणार होतो तुला, पण भाईच म्हणाला असू दे, कालच्या फंक्शनमुळे तुला खूप दमायला झाला असेल, तन्वी बोलली. सॉरी, शुभांगी तिला मिठी मारून बोलली. आता बस ना, किती सॉरी म्हणतेस, तन्वी देखील हसत बोलली. बाय. मेरी आणि जोजो एक साथ बोलले आणि मग शुभांगीनं मेरीला आणि जोजोला देखील मिठी मारली. चला, बरंच दूर जायचंय, सिया बोलली. बाय दादिसा, तन्वी देखील बोलली. फिराना, दादिसा तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवत बोलली. आता तुम्ही मुंबईला यायचं, माझा बर्थडे येतोय ना, तन्वी बोलली. ठीक आहे, दादिसा हसून म्हणाल्या. येतो दादिसा, काळजी घ्या, आरंभ दादिसांच्या पाया पडून त्यांना मिठी मारून बोलला. खुश राहो. दादिसांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मग सगळे हवेलीच्या बाहेर पडले. गाड्या तयार होत्या. नोकर त्यांच्या बॅगा गाडीमध्ये ठेवत होते. शुभांगीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तशीच मागे फिरून किचनमध्ये निघून गेली. आरंभने मागे वळून पाहिलं पण ती दिसत नव्हती. पण तिला एकदा पाहिल्याशिवाय तो गाडीत कसा बसणार होता. 1 मिनिट, मी आलोच, असं म्हणून तो पुन्हा हवेलीत गेला. शुभांगी किचनमध्ये गॅसकडे तोंड करून डोळे पुसत होती. त्यानं गालात हसत तिला पाठीमागून मिठीत घेतलं. तिला आता त्याचा स्पर्श ओळखायला येत होता. बाय, तो तिच्या कानाजवळ हळूच येऊन बोलला. मी फोनची वाट पाहीन, ती तशीच मुसमुसत बोलली. त्यानं तिला स्वतःकडे वळवलं आणि तिला डोळे भरून पाहिलं. आरंभ, तेवढ्यात दादिसांचा आवाज ऐकू आला. जी आया दादिसा, तो बोलला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तो तसाच हवेलीच्या बाहेर पडला. शुभांगी पळतच टेरेसवर गेली. गाड्या सुरू झाल्या आणि आरंभने काच खाली करून वर पाहिले तर ती त्याला बाय करत होती. तो गालात हसला आणि गाड्या निघाल्या. मित्रांनो,
न बोलता न सांगता आरंभ आणि शुभांगीच्या प्रेमाची सुरुवात तर झाली आहे. पाहूयात त्यांच्या प्रेमाला पूर्णत्वास येण्यासाठी अजून किती अग्निपरीक्षा द्याव्या लागतात ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.